म्हणून संस्कार अत्यंत गरजेचे आहे. आपण सुद्धा आपल्या मुलावर असे संस्कार करा, त्याच्यामुळे आपल्याला वृद्धाश्रमामध्ये जाण्याची गरज पडणार नाही का? कारण आई वडिलांचं कर्तव्य आहे मुलावर संस्कार करणं, संस्कार मुलाला घडवणं. आपणच काय करतो की लहानपणापासून त्या मुलाला तसे संस्कार देत नाही. पुढं चालून तो मुलगा शिकतो, सवरतो, आपल्या पायावर उभा राहतो, पण त्याला हेच कळत नाही का आई वडिलांची आपण सेवा केली पाहिजे. कारण तुम्ही कितीही नाही का, किती तुम्ही देव देव करा महाराज, किती काय तीर्था, माय बाप केवळ काशी तेने न जावे तीर्थासी. किती तुम्ही तीर्थ भ्रमण करा महाराज, आणि आई वडिलांची जर सेवा नाहीच केली ना महाराज, त्याला काहीच अर्थ नाही. आपण आता पंढरपूरला जातोय महाराज, कशामुळे? ही पुंडलिकाची देणगी आहे महाराज. पुंडलिकाने आई वडिलांची सेवा केली, रात्रंदिवस आई वडिलांची सेवा केली. पांडुरंग परमात्माला देखवलं नाही महाराज. पांडुरंग परमात्मा प्रत्यक्ष येऊन उभा राहिला की हे पुंडलिका, तू फार सेवा केलीस, आता माझ्या डोक्यावर ऋण झालं, आता तर तू आता काहीतरी माग. त्यावेळेस पुंडलिक परमात्मा म्हणाले, मला काहीच मागायचं नाही, जोपर्यंत आई वडिलांची सेवा पूर्ण होत नाही तोपर्यंत मी बंद करणार नाही. तुला जायचं तर जा, आणि तुला जर जायचं असेल तर वीट फेकली महाराज, ह्या विटेवर उभा राहा. जोपर्यंत माझी सेवा पूर्ण होत तोपर्यंत उभा राहायचं महाराज. अजूनही पांडुरंग परमात्मा उभा आहे. ही कोणाची देणगी महाराज? पुंडलिकाने आई वडिलांची सेवा केली. आपण आजही पंढरपूरला जातो तर अगोदर पुंडलिकाचं दर्शन घेतो. चंद्रभागेमध्ये स्नान झालं की पुंडलिकाचं दर्शन घेतो. कारण सकळ तीर्थांची अधुरी, जे का माता पितरी तया सेविसी खीर शरीरे लोन कीजे. नाही का, तुम्ही किती जरी देवदेव केला मारा त्याला अर्थ नाही. म्हणून आई वडिलांची सेवा करे. ते आई वडील भले कसे असो, पण आपल्याला जन्म देणारे आहे, म्हणून आपण आई वडिलांची सेवा केलं पाहिजे. हे संस्कार जर आपण लहानपणापासूनच मुलाला टाकले ना महाराज, तर वृद्धाश्रमात जाण्याची गरज पडणार नाही. मला हे बोलायचं आहे. म्हणून संस्काराची अत्यंत गरज आहे. विठाला विठाला संस्कार घडले म्हणून छत्रपती शिवाजी महाराज निघाले. माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली व पळाला, माझ्या जिजाऊची पुण्याई कशी आली व पळाला, तो